सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सीआयडीकडनं तपासाला वेग. वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडीकडनं कसून चौकशी, तर कराडच्या दोन्ही बॉडीगार्डलाही चौकशीसाठी बोलावल्याची माहिती. बीड जिल्ह्यामध्ये महादेव ॲपच्या माध्यमातून अब्जावधींचा घोटाळा. भाजप आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप. टेंभुर्णी येथील एका व्यक्तीच्या नावावरती 9 अब्ज रुपयांचे ट्रान्झॅक्शन झाल्याचा दावा. मस्साजोग प्रकरणावरनं मंत्री धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जात आहे. आमदार अमोल मिटकरींचा सुरेश धस यांच्यावर निशाणा, तर मिटकरींनी माझ्या नादी लागू नये, धस यांचा इशारा. राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असल्यामुळे शिक्षक पगाराविना 4.5 लाख शिक्षकांना डिसेंबरच्या पगारासाठी नववर्षाची वाट पाहावी लागणार. संभाजीनगरमध्ये बनावट कमांडो भरती प्रक्रियेमधनं तरुणांकडनं उकळले 5.5 लाख रुपये. सोशल मीडियावरती महाराष्ट्र कमांडो फोर्सची जाहिरात. फसवणूक करणारे 3 जण अटकेत. शिर्डीमध्ये साई संस्थांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यानेच बनावट पास बनवल्याची धक्कादायक घटना उघडकीस. कर्मचाऱ्यावरती गुन्हा दाखल. प्रकरणामध्ये आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता. नववर्षात पंतप्रधान किसान योजनेचा 19वा हप्ता मिळणार. मोबाईल नंबर आधारशी आणि बँक खात्याशी लिंक केल्याची खात्री करा, कृषी खात्याचं आवाहन. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या दिल्लीमध्ये अंत्यसंस्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि JP नड्डांनी घेतलं पार्थिवाचं अंत्यदर्शन.